नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आठवड्यामधले हे 6 दिवस असतात ना, 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार अगदी पटकन निघून जातात. पण शनिवार असतो ना, तो असं वाटतं ना की अरे दिवस किती मोठा आहे, सॅटर्डे कधी येतोय, कधी संपणार आणि मला कधी रविवारची सुट्टी मिळणार की ज्याच्यामध्ये मी मस्त रिलॅक्स असा आराम करू शकेन. असं बऱ्याच वेळा होतं. तुमच्या बाबतीत पण असंच होत असेल किंवा जे वर्किंग असतील त्यांना माहिती असेल. सॅटर्डे असं वाटतं नेहमी की आपल्याला पण सॅटर्डे आणि संडे सुट्टी असावी, पण माझ्या बाबतीत तो अपवाद आहे. मला हॉलिडेज आणि सॅटर्डेला सुट्टी नसल्यामुळे ना मला बऱ्याच वेळा असं वाटतं की सॅटर्डेला थोडंसं रिलॅक्स करू, छान असा आपला जो वीकेंडची जी सुरुवात होते सॅटर्डे इव्हनिंग पासून ती मस्त आरामात करावी. तर मी बऱ्याच वेळा माझ्या मील प्लॅनिंग जे असतं ते संडेला करते. मोस्ट ऑफ ज्या दिवशी मला अगदी संडेला बाहेर जायचं असतं त्या दिवशी मात्र मी शनिवारी करते आवर्जून, म्हणजे माझा आठवड्यातला बराचसा वेळ वाचतो. आणि आज ना मला काहीच काम जास्त करायचं नव्हतं. आज मला थोडीशी मील प्लॅनिंगची तयारी करायची होती, पण आज सॅटर्डे असला ना की मी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मी काहीतरी एकच असं काहीतरी मील करते की 1 पॉट मील वगैरे असं काहीतरी असं ठरवलेलं असतं माझ्या डोक्यात, आणि ते करते ना मग माझा थोडासा टाइम बऱ्यापैकी वाचतो आणि स्वतःला थोडासा एक्स्ट्रा टाइम देता येतो की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला पॅम्पर करू शकतो, छान छान गोष्टी करू शकतो. तर असं सगळं आज बऱ्याच दिवसानंतर मी ठरवलेलं होतं. पण कामं तर आपल्याला जी काही असतात सुटलेली नसतात, तर कामं करावीच लागतात. आज सकाळीच मी थोडंसं डीमार्टचं सामान ऑनलाईन ऑर्डर केलेलं आणि ते मला सेम डे डिलिव्हरी म्हणजे मिळालेली. मी पिकअप पॉईंटला ऑर्डर केलेलं. पण त्याच्या आधी सकाळी जाताना मी चण्याची भाजी करायची माझा विचार उद्या आहे, कारण उद्या आहे संकष्टी. तर संकष्टी आहे तर मी म्हटलं की चण्याची भाजी करू, आपण चण्याची उसळ करूया आणि त्याचबरोबर डोसे होतील, कारण आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ किंवा चण्याची भाजी ना ही परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं डोसे करू, आणि जर राहिलं ते पीठ तर मला परवासाठी वगैरे पण होईल ऑफिसला वगैरे. सकाळी मटकी किंवा मूग काहीतरी भिजत घालायचं होतं, पण मला मूग मिळाले, मटकी माझ्याकडे आणलेली नव्हती म्हणून मी मूग घातले. म्हटलं त्याचे डोसे होतील किंवा मग मोड आणायला ठेवलं तर आपल्याला एका वेळेस भाजी होईल. या सगळ्याची सुरुवात करायच्या आधी ना म्हटलं ही जी जेलीचं चॉकलेट आहे ना मॅप्रोचं ते खाऊन घ्यावं, कारण ते बरेच दिवस झालं. आय थिंक दिवाळीच्या आसपास मला हे आलेलं, म्हणजे गिफ्ट आलेलं, त्याच्यामध्ये ते होतं आणि ते अजून मी याच्याच ठेवलं सिरॅमिक छोट्या छोट्या जारमध्ये. रोज मी असं कधीतरी वाटलं की आठवण झाली की मी ते खाते. तर काही गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी डीमार्टमधनं आणलेल्या, ज्याच्यामध्ये बासमती तांदूळ होते छोटंसं, जे डीमार्टमध्येच अर्धा किलोचं मिळतं, नाहीतर बाहेर गेलो तर आपल्याला 1 किलोचं घ्यावं लागतं. बडीशेप आणलेली, जिरं आणलेलं, धणे आणलेली, काळी मिरी आणलेली, आणि धणे आणि जिऱ्याची पूड मला करायची आहे. तर ते मी सगळं काम उद्या करणार आहे, आजसाठी काही करायचं नाही आहे मला. आणि टिश्यू नॅपकिन माझे संपलेले. तर हे मला ऑफरमध्ये ना डीमार्टलाच खूप स्वस्त मिळतात. बाहेर जर मी घ्यायला गेली तर हे मला 130-140 रुपयाला मिळतात, पण डीमार्टमध्ये मला हे 80 रुपयाला मिळतात. तर ते माझ्यासाठी खूप चांगले आहेत. आणि आज ना संध्याकाळी 1 पॉट मीलमध्ये पास्ता करायचा असा विचार केलेला, आणि त्याच्यासाठीच मी ऑनलाईन दिसानो कंपनीचा ड्युरम व्हीट पेने पास्ताचं 1 kgचं पॅकेट ऑर्डर केलं आहे. आणि मैदा नसल्यामुळे हा गव्हाचा असल्यामुळे ना मी डायरेक्ट विचार न करता पटकनच 1 kgचं पॅकेट ऑर्डर करून ठेवलेलं आहे. त्याच्या काही गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. याच्यामध्ये सोर्स ऑफ प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, 0% कोलेस्ट्रॉल आहे, नो ट्रान्स फॅट आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 100% ड्युरम व्हीट पास्ता आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे कुठलाही आर्टिफिशियल कलर नाही आहे, कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे किंवा कुठलाही फ्लेवर नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी एक चांगला ऑप्शन, जर तुम्ही हेल्दी ऑप्शन शोधत असाल ना, तर हा परफेक्ट असा ऑप्शन आहे. आणि याचा साईज आणि शेप अगदी असा आहे ना की तुम्ही सॅलडमध्ये किंवा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये हा इझिली वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या टेस्टनुसार. जर तुम्हाला काहीसाही यूज करायचा असेल तर तुम्ही ते इझिली यूज करू शकता. त्याचबरोबर ना मी दिसानो कंपनीचं हे प्युअर ऑलिव्ह ऑइल ऑर्डर केलेलं. तर प्युअर ऑलिव्ह ऑइल या नावातच सगळं आलंय बघा. आपण जे काही डेलीचं कुकिंग करतो त्याच्यामध्ये ना आपण तेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, कधी तळण्यासाठी, कधी फोडणीसाठी, कधी ग्रिलिंगसाठी, कधी सॉटे करण्यासाठी. तर हे ऑलिव्ह ऑइल पण ना तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. हा याचा एक प्लस पॉईंट आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू तर ती म्हणजे ना आपल्या हार्टला हेल्दी बनवतं. का तर याच्यामध्ये ना 0% कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्स फॅट फ्री आहे, रिच इन अँटीऑक्सिडंट आहे, रिच इन MUFA आहे आणि हेल्दी फॅट्स आहे. आणि हे सगळं आहे ना तुम्ही तुमच्या घरामध्ये जर छोटे बाळ वगैरे असतील ना तर त्यांच्या मसाजसाठी पण तुम्ही हे ना यूज करू शकता. हे खरंच हेल्दी आहे.
तर त्यासाठी ना मी हा सगळा विचार करून ना आज या दोन्ही गोष्टी म्हणजे जो आपला पास्ता आहे व्हीट पास्ता आणि हे ऑलिव्ह ऑइल असं ऑर्डर केलेलं होतं. तर आता चला आपण पास्ताची रेसिपी सुरुवात करू. तर सर्वात आधी माझ्याकडे जे बेल पेपर होतं रेड कलरचं ते मी अर्धं घेतलेलं आहे आणि 2 टमॅटो घेतलेले आहेत. पहिलं आपल्याला करायची सॉसची तयारी. तर सॉससाठी मी वापरणार आहे दिसानो कंपनीचं प्युअर ऑलिव्ह ऑइल. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण हे वेगवेगळ्या प्रकारे कशातही यूज करू शकतो. तर मी सर्वात आधी पास्ता करताना आणि ना हे अगदी थोडंसं लागतं बघा, खूप जास्त तुम्हाला हे ओतायची गरज नसते. अगदी थोडं जरी टाकलं ना तुम्ही तरी भरपूर होतं आणि पूर्ण पास्तामध्ये ना आपण हे एवढंच ऑइल वापरणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी हे ऑइल पसरवून घेतलं आहे बघा. त्याच्यामध्ये मी आता 2 टमॅटो जे मध्यभागी आपण छान असे कापलेले आहेत ते आणि त्याचबरोबर जे आपण बेल पेपर घेतली आहे. आता तुम्ही इथे म्हणाल की आम्ही हिरवी शिमला मिरची घेऊ का, तर नाही, याने कलर देखील छान येतो आणि ना याची ना चटणी खूप छान होते. तुम्हाला जर कधी ट्राय करून फक्त चटणी करून बघायची असेल ना तर तुम्ही टमॅटो आणि लाल शिमला मिरचीची चटणी करून बघा, एक्सलंट होते. वरून मी थोडीशी काळी मिरी याच्यामध्ये टाकली आणि याचबरोबर ना मी थोडंसं वरून ना मीठ टाकणार आहे. म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये ना हे छान अगदी मस्तपैकी असे बेक झाल्यासारखे होतात. ॲक्च्युली मला हे बेकच करायचे होते, पण मी ना आता OTG काढायला थोडासा कंटाळा केला. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण असेच करू आणि हे पटकन पण होईल मला असं वाटलं, कारण मग परत OTG मला क्लीन करायला लागला असता. आणि जसं मी म्हटलं आज संडे आहे, जेवढी कामं पटापट होतील आणि रिलॅक्समध्ये होतील तेवढं चांगलं. तर आता आपण हे स्टीम करून ना एक 5 ते 7 मिनटासाठी हे शिजायला ठेवू. तर मी ना बारीक गॅसवर पाठीमागे ते शिजायला ठेवते आणि आता आपण करणार आहोत पास्ता बॉईल. पास्ता बॉईल करण्यासाठी मी इथे एक सॉसपॅन घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ना मी 1 कप पास्ता तुम्ही जर घेतलात तर त्याच्यामध्ये 2 कप पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. कुठलाही पदार्थ जेव्हा जो बॉइलिंग करायचा असतो त्याची साईज थोडीशी डबल होते, किंचितशी, तर त्यावेळेस ना त्याचं प्रमाण पाण्याचं नेहमी डबल घ्यावं. तर इथे मी ना पास्ताचं पॅकेट आता ओपन करून घेणार आहे आणि मी पास्ताचं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे बघा. आणि पास्ताचं पाणी जेव्हा थोडंसं हलकं गरम होईल ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि मग ऑइल जे आपण घेतलेलं आहे ऑलिव्ह ऑइल ते ॲड करायचं आहे. पास्ता तुम्हाला जवळून दाखवते, याची साईज आणि याचं जे टेक्स्चर आहे ते पण अगदी जवळून दाखवते बघा. आणि खूप जास्त मोठा पण नाही आणि खूप जास्त लहान देखील नाही आहे आणि खाताना खूप छान लागेल असं मला वाटतं आहे. आणि खरंच या जो व्हीट पास्ता मला जो मिळालेला आहे ना तो मी बऱ्याच दिवसांपासून शोधामध्ये होती की व्हीट पास्ता आपल्याला जर मिळाला तर खरंच बरं होईल. म्हणजे एक मीलमध्ये जेव्हा आपण गव्हाचा कुठलाही पदार्थ जेव्हा ॲड करतो ना तेव्हा ते आपल्या मनाला देखील खूप छान वाटत असतं की अरे नाही, आपण काहीतरी हेल्दी खातो आहे म्हणून. तर आज पण मला तसंच वाटतं की आज पास्तामध्ये पण आपण काहीतरी हेल्दी खातो आहे. तर बघा इथे आपली जी ब्लॅक पेपर आणि टमॅटो हा थोडासा सॉफ्ट झाला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, जो टमॅटो आहे ना त्याच्यावरची स्किन काढून घ्यायची आहे आणि मी ते थोडंसं तसंच व्हायला दिलं. आता या पाण्यामध्ये ना मी आपला जो पास्ता आहे तो ॲड करून घेतला आहे. मी वरती झाकण ठेवलं आहे आणि 7 ते 8 मिनटात ना आपला हा पास्ता शिजून तयार होतो. खूप त्याला काही सारखं हलवायला लागत नाही, काही गरज नाही. तर 7 ते 8 मिनटात तो आपोआप तयार होतो. जेव्हा आपण कुठलाही मैद्याचा पदार्थ जेव्हा बॉईल करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना एक स्टार्च येतो, म्हणजे पाण्याचा कलर आहे ना तो अगदी सफेद सफेद असतो, म्हणजे खूप जास्त असं सफेद सफेद दिसतो. पण तुम्ही जर हा जर बघाल ना तर तुम्हाला दिसेल की याचं जे पाणी आहे ना अगदी क्लिअर आहे. जर तुम्ही मैद्याच्या ज्याच्या आपण नूडल्स वगैरे जेव्हा बॉईल करतो ना तेव्हा बऱ्याच वेळा त्याचा कलर आहे ना पांढरा पांढरा येतो आणि बऱ्याच वेळा आपल्याकडनं ते खाल्लं जातं, कारण आपण त्याच्यातच सगळं ग्रेव्हीसारखं बनवतो आणि मग खातो. तर बऱ्याच वेळा काही जण आपण काय करतो, बऱ्याच वेळा नूडल्स वगैरे गाळून घेतो आणि मग खातो. पण हा व्हीट पास्ता आहे आणि प्युअर 100% व्हीट पास्ता आहे ना, त्याचं हे एक उत्तम असं उदाहरण आहे बघा. पाणी याचं ना अगदी पूर्णपणे क्लिअर निघालेलं आहे. तर आता आपला पास्ता तयार झाला आहे की नाही ते बघून घेऊ. तर ना अशी फक्त आपल्याला ना मी सुरी घेतली आहे बघा आणि हलक्या हाताने मी मध्यभागी हा कापते आणि तुम्ही बघाल ना तर तो इझिली कापला जातो आहे. असं नाही आहे की तो चाकू आपल्याला सारखा त्याच्यावर प्रेस करायला लागतो आहे, असं नाही, तो इझिली कट होतो आहे. आणि 7 ते 8 मिनटात हा आपला पास्ता शिजून तयार झाला आहे. आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून तुम्ही हा मोकळा करून घ्या. आणि तुम्हाला दिसत असेल जरी गव्हाचा असला ना तरी हा कुठेही चिकट झालेला नाही, अगदी मस्त सुटसुटीत आणि लूज झालेला आहे. आपण याच्यामध्ये खूप जास्त तेल वगैरे पण काही टाकलं नाही, कारण बऱ्याच वेळा असं होतं की तेल टाका मग तो थोडासा मोकळा वगैरे होतो. असं आपल्याला काही करायला लागलेलं नाही आहे बघा. अगदी पास्ता आपण आता साईडला ठेवू. आता आपण ग्रेव्हीची थोडीशी तयारी करून घ्यायची. जे आपण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे बेल पेपर आणि टमॅटो, ते आपण ना थोडंसं थंड व्हायला देऊ. थंड झालं की त्याच्यामध्ये कुठे जी काही स्किन असेल टमॅटोवरची, जे साल असेल ना
ते व्यवस्थित वेगळं काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ही जे काही बेल पेपर आणि टमॅटो जे काही शिजलं आहे ना, ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही हे मिक्सरला बारीक वाटाल ना, तर याच्यामध्ये अजून ग्रेव्ही काय पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही तर काहीतरी आपल्याला लागणारच आहे, थोडीशी थिक ग्रेव्ही. आणि आज आपण ही जी ग्रेव्ही करणार आहोत ज्याच्यामध्ये ऑनियन नाही आहे किंवा गार्लिक नाही आहे. पास्ता म्हटलं ना की ऑनियन आणि गार्लिक हे बऱ्याच वेळा वापरलं जातं आणि सकाळच्या वेळेस जेव्हा आपल्याला टिफिनसाठी वगैरे करायचं असतो ना, तेव्हा ते खूप कंटाळा येतो. तर मी तुम्हाला आज तीच रेसिपी दाखवते की आपण कांदा वगैरे लसूण वगैरे सोलायची खूप गडबड नसते. तर मी पनीर आणलेलं, तर पनीर माझं काढून ठेवायचं राहिलेलं, बाकीच्या गोष्टी मी नंतर ठेवते काढून, पण सर्वात आधी पनीर मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. तर पनीर जेव्हा मी आणते तेव्हा मी अशाच पद्धतीने एखादा काचेचा कंटेनर घेते, ज्याच्यामध्ये ना भरपूर वरपर्यंत कट टू कट पाणी भरून घेते आणि त्याच्यामध्ये मग हे पनीर ना पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने पनीर त्याच्यामध्ये ठेवून घेते. आणि रोज तुम्हाला याच्यामध्ये ना फक्त पाणी चेंज करायचं आहे, म्हणजे ते 2 दिवस 3 दिवस म्हणा ना व्यवस्थित राहतं. आता याच्यामधलं थोडंसं पनीर मी काढून घेते, कारण हे जे थोडंसं पनीर आहे ना आपल्याला ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे. तर ग्रेव्हीमध्ये यूज करायला आणि ग्रेव्हीमध्ये थोडासा थिकनेस किंवा रिचनेस येण्यासाठी आपण पनीर ॲड करणार आहोत ग्रेव्हीमध्ये. कारण मग आपल्याला ना वेगळं काही क्रीम किंवा दूध असं काही वेगळं ॲड करायची गरज नाही. आज आपण जो पास्ता बनवणार आहोत ना, तो पूर्णपणे 0 मैद्याचा आहे. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा व्हाईट सॉस वगैरे बनवतो ना, तेव्हा आपल्याला दुधामध्ये ना तो थोडासा त्याच्यामध्ये मैदा पण ॲड करून आपल्याला मग ते सॉस बनवावा लागतो. तर आज आपण सॉसमध्ये पण मैदा टाकलेला नाही आहे, फक्त पनीर, टमॅटो आणि त्याचबरोबर बेल पेपर रेड कलरची, त्याचीच आपण ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे बघा. आणि जो आपला पॅन होता ना तो मी तसाच घेतला. आता याच्यामध्ये ना तेल बऱ्यापैकी आहे बघा, याच्यामध्ये परत आपल्याला तेल ॲड करायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली, मी तुम्हाला तिचं टेक्स्चर दाखवते. अगदी स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर या ग्रेव्हीचं आलेलं आहे बघा. आणि कलर पण अगदी छान आलेला आहे, खूप जास्त डार्क नाही आणि खूप लाईट पण नाही. आणि ही ग्रेव्ही आहे ना थोडीशी जशी ती अजून घट्ट होईल, म्हणजे जसं आपण याच्यामध्ये पास्ता टाकणार आणि थोडीशी शिजवली ना की थोडीशी घट्ट होईल, म्हणून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ना ही एवढीच ठेवायची. आणि तुम्ही ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा, मला नक्की कमेंट करून सांगा, ही नक्की तुम्हाला आवडेल. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना तुम्ही अशीच बनवून जरी फ्रीजमध्ये ठेवली ना तरी तुम्ही कुठल्याही पदार्थासाठी ही वापरू शकता. जेव्हा तुम्हाला पालकची कुठली करायची असेल किंवा पनीरची फक्त भाजी करायची असते, मटारची करायची असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण जर वापरायचा नसेल, त्याच्यासाठी पण ही ग्रेव्ही अगदी परफेक्ट आहे. तर आता ग्रेव्हीला ना थोडंसं बॉईल यायला आपण द्यायचं आहे. थोडंसं अंदाजाने तुम्ही मीठ टाका, कारण पास्ता बॉईल करताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण हे टमॅटो आणि बेल पेपर शिजवून घेतलेले ना तेव्हा पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपण टाकलेलं आहे, म्हणून अंदाजाने मीठ टाका. आणि हा पास्ता बघा अजूनही किती मोकळा आहे, कारण तो आता पूर्णपणे थंड झालेला आहे. पूर्णपणे थंड होऊनही तो कुठेही चिकट झालेला नाही आहे. मस्त असा पास्ता अगदी मोकळा झालेला आहे. मी तुम्हाला खास करून तो हाताने दाखवते, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की तो अगदी चिकट अजिबात नाही आहे. तर आता याच्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. थोडंसं चीज मी टाकलेलं आहे. थोडेसे याच्यामध्ये ना मी चिली फ्लेक्स ॲड करणार आहे. थोडंसं स्पायसीनेस पण हवा, थोडासा टँगीनेस असला तर थोडासा स्पायसी पण हवा, छान लागतं खायला. तर म्हणून मी थोडेसे वरून चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनटं ना थोडंसे चीज मेल्ट व्हायला द्यायचं. आणि चीज मेल्ट झालं ना की तुम्हाला आपोआपच कळेल की खूप सुंदररित्या, म्हणजे एकदा याचा स्मेल तर एवढा छान येत होता, तुम्हाला मी काय सांगू, खूप मस्त असा स्मेल येत होता. कधी एकदा असं खाते असं झालेलं आणि बघूनच इतकं छान वाटत होतं, टेम्पटिंग अगदी. तर आता हा पास्ता आपण एकदा ना नीट मिक्स करून घेऊ सगळ्या साईडने. आणि तो वरतून खालून जर तुम्ही मिक्स कराल ना तर तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्याचं टेक्स्चर अगदी भन्नाट आलेलं आहे. जसं आपण प्रॉपर सॉस करतो ना तसंच आलेलं आहे. आणि कुठेही हा पास्ता जसा बाहेरचा पास्ता खातो ना तसाच हा पास्ता लागत होता. कुठेही असं वाटत नव्हतं की तो मैद्यापासून न बनवता तो गव्हाच्या पिठापासून बनवलेला होता, असं कुठेच वाटत नव्हतं. आणि आजचा आमचा हा संध्याकाळचा मेनू हाच होता जेवणाचा. त्याच्यामुळे सचिन आणि मी दोघेही एक्सायटेड होतो हा ट्राय करण्यासाठी. तर हा मी एका बाउलमध्ये आता काढून घेते. सचिनला तर वेळ आहे जेवायला, पण तोपर्यंत म्हटलं मी माझी पेटपूजा करून घेते. थोडीशी मी आपला इंडियन टच देते याला, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी, छान दिसतो कलर. आणि हा आहे स्पून. आणि चला तर आपला हा पास्ता तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.
तर याच्यानंतर मी जेवून म्हणजे आता हे जे आहे केलेलं हे पहिलं मी खाऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर जी आपल्याला मील प्लॅनिंगची सगळी कामं करायची आहेत ना ती नंतर करणार आहे. तर आता ना थोडंसं पास्ता खाताना मी पण रिलॅक्स होणार आहे. थोडंसं लॅपटॉपवर थोडंसं माझं जे काही व्हिडिओ बघणं असतं किंवा काही काम असतं ते थोडंसं मी करून घेणार आहे, कारण हा अर्धा पाऊण तास मी पूर्णपणे आज रिलॅक्स होणार आहे आणि काम करायला मला एक नवीन एनर्जी मिळणार आहे. टिश्यू रोल ना पूर्णपणे संपलेले, तर म्हटलं पहिलं टिश्यू रोल काढून घेऊ, कारण मला सकाळी खूप गडबड होते. सकाळी असं मग काही हाताशी नसलं ना की असं वाटतं अरे रात्री करून हे काम ठेवायला पाहिजे होतं. रात्री करायला अगदी 5 मिनिटं जरी लागली ना तरी ते आपल्याला काही टाइम जास्त नसतो, पण तीच जर 5 मिनिटं सकाळी आपल्याला लागणारी असली ना की मग असं वाटतं अरे माझी 10-15 मिनिटं वेस्ट गेली. असं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत होतं, कारण सकाळी ना जो 5:30 ते सकाळी 7:30 हा जो टाइम असतो ना तो एक मिनिटं एवढा महत्वाचा असतो ना की ज्याच्यामध्ये 1 मिनिटाचं जरी काम इकडे तिकडे झालं ना की असं वाटतं ना की नाही हे काम मी आदल्या दिवशी का नाही करून घेतलं, काल माझ्याकडे भरपूर वेळ होता, काल मी उगाच टाइमपास केला, असं सगळं वाटत राहतं कुठे ना कुठेतरी. पण त्याचबरोबर असं पण वाटतं की अरे एक दिवस असतो, थोडासा रिलॅक्स पण केलं पाहिजे आपण. तर चीज मी पॅकेट ओपन करून ठेवलं नव्हतं, तसंच होतं. तर आता पिझ्झासाठी जे आपण जो पास्ता केला त्याच्यासाठी जेव्हा मी वापरलं तेव्हा उरलेलं मी ट्रान्सफर करून घेतलं. ताकाची पिशवी आणलेली, तर उद्या ना मला विचार चाललाय की आपण दही पकोडा वगैरे काहीतरी करू, म्हणजे कढी पकोडा वगैरे असं काहीतरी करायचा विचार होता, म्हणून म्हटलं ताक आणलंय. तर मी आता असं ट्रान्सफर करून ठेवलंय बघा याच्यामध्ये, याने अगदी व्यवस्थित ट्रान्सफर पण केलं जातं आणि या बॉटलमध्ये अगदी व्यवस्थित राहतं पण. तर त्याच्यानंतर मग जे काही चणे घेतलेले ते पण चणे आपण सकाळी भिजत घालून गेलेली, त्याला पण आता भरपूर वेळ झालाय. दही जे होतं ते पण मी घेऊन आलेली, कारण ना आठवड्याभरासाठी ना दही मला खायला खूप आवडतं, सचिनला एवढं आवडत नाही आणि संध्याकाळचं ॲक्च्युली आम्ही दही खात नाही, बऱ्याच वेळा सकाळचं खातो. तर मी सकाळच्या वेळेस कधीतरी त्याचं ताक वगैरे बनवून मी सकाळी घेऊन जाते टिफिनसाठी वगैरे. चणे परत मी ग्लास कंटेनरमध्ये भरून ठेवले आणि जेव्हा हे भरून ठेवते ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी ओतून ठेवते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, आणि आता कसं आहे थंडी आहे तर थंडी त्याच्यामध्ये फ्रीजमधला थंड हवा अगदी ना चणे वगैरे खूप ड्राय होऊन जातात. तर तसं होऊ नये म्हणून ना याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवायचं, म्हणजे चणे जे आहेत किंवा कुठलंही कडधान्य ना अगदी ताजं राहतं. तर आता ना मोड काढायला मी मूग ठेवून घेणार आहे आणि आज मी काय करणार आहे, वेगळ्या त्या स्टीलच्या डब्यात ठेवते ना मी झाकण लावून, त्याच्यात नाही ठेवणार आहे. हा जो काचेचा डब्बा आहे याच्यातच मी ठेवते आणि वरतून छान व्यवस्थित गच्च झाकण लावेन आणि ना ते एका नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवेन, म्हणजे सकाळपर्यंत येतील. माझ्या मते पीठ जसं येतं तसं पण मोड पण यायला काही हरकत नाही, पण ॲक्च्युली ना हे जर मी सकाळी जाताना जर मोड आणायला ठेवले असते ना तर उद्या सकाळपर्यंत व्यवस्थित त्याला मोड आले असतील. पण मला उद्या सकाळपर्यंत येतील की नाही थोडासा डाऊट आहे, पण बघूया, लेट सी, ते उद्याच कळेल आपल्याला. तर इथे ना मी पीठ मिक्सरला बारीक वाटून घेतलंय बघा, आणि हे ना मी आता ना आज काय करणार आहे की मी ऑलरेडी मला उशीर झालाय सगळं वाटून वगैरे ठेवून द्यायला, म्हणून मग मी ना वेगवेगळ्या भांड्यात नाही ठेवणार आहे. सकाळी मी त्याच्या आधीच लवकर उठेन आणि हे असं उलटं करून मी ठेवून दिलंय बघा. तर आज खूप काही जास्त प्रिपरेशन केलं नाहीये, पण बऱ्यापैकी करून ठेवलं. मेन डोसा बॅटर तयार असला की मग आठवड्यामधला बराचसा वेळ वाचत असतो, त्याच्यासाठी फक्त डोसा बॅटर एक होतं. आणि आज आपण जी रेसिपी ट्राय केली दिसानोचे प्रोडक्ट्स वापरून, ज्याच्यामध्ये व्हीट पास्ता होता आणि ऑलिव्ह ऑइल होतं. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला नक्की आवडतील. हेल्दी असा ऑप्शन आहे तुमच्या फॅमिलीसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल देखील. आणि जिथे आपल्याला मैदा स्किप करायचा असतो तिथे तुम्ही गव्हाचा वापर करू शकता, आणि आपण बऱ्याच वेळा जिथे जिथे आपल्याला मैदा स्किप करता येतो तिथे आपण करतो आणि तिथे गव्हाचा वापर करतो. तर मी देखील तोच ऑप्शन आज चूज केला आणि डिसानोच्या व्हीट पास्ताने छानपैकी पास्ता देखील बनवलेला आणि तो तुमच्याबरोबर शेअर केला. नक्की ट्राय करा रेसिपी, आणि खरंच युनिक अशी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. कांदा लसूण सकाळी आपल्याला चॉप करायला वगैरे बराचसा वेळ जातो, तर जी मी प्युरी दाखवली ना ती तुम्ही करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशीचा पास्ता तुमचा टिफिनसाठीचा लवकरात म्हणजे
अगदी 7 ते 8 मिनिटात बनेल, कारण ग्रेव्ही आपली तयार असणार आहे. फक्त 8 मिनिटात, 8 ते 9 मिनिटात आपला पास्ता बॉईल करून तयार होतो आणि फक्त तो त्या सॉसमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि मस्तपैकी आपला पास्ता तयार झाला. घाईच्या वेळेस तो चांगला ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा. आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटले. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.